तर 4 महिने राहणारा पाहुणा दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या वेळी येणार म्हणून सगळेजण निवांत होते. आपापलं काम वेळेत पूर्ण करत होते. पाहुण्यानं मात्र सगळ्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तो 10-15 दिवस आधीच येऊन धडकला. मग काय, मुंबई ते माळशिरस, फलटण ते श्रीवर्धन सगळ्यांची त्रेधा त्रिपीट उडाली. तो असा बरसला की 26 जुलै आहे की 26 मे असा प्रश्न पडावा. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये मान्सून वेळेआधी का धडकला आणि इतका का बरसला, पाहूया. उन्हाचा पारा आणि घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झालेला असताना कधी एकदा मे महिना संपतो आणि कधी 10 जून उजाडतो आणि पावसाला सुरुवात होते याकडे डोळे लावून बसलेला असतानाच मुंबईकराला पावसानं अचानक गाठलंच. ठरलेल्या वेळेच्या 12 दिवस आधीच महाराष्ट्र आणि 16 दिवस आधी मुंबईत मान्सूननं धडक मारली. 26 जुलै आहे की 26 मे असा प्रश्न सध्या मुंबईकराला पडला असेल, इतका मुसळधार पाऊस मुंबई परिसरात बरसलाय. मान्सूननं महाराष्ट्रात आणि मुंबईत दाखल होण्याचा विक्रम अक्षरशः मोडून काढलाय. 31 मे 29 मे मध्ये सुद्धा आपल्याला मान्सून सेट झालेला पण दिसलेला आहे आणि यावर्षी फक्त 26 मेला झालेला आहे. ह्याच्या मागचं कारण म्हणजे जे आपण LRF मध्ये आपण बघतोय काही घटक आहेत जे पूरक होते अर्ली सेटिंग ऑफ द मान्सून आणि चांगला पाऊस पडण्यासाठी. आणि अरेबियन सी मध्ये जी कमी दाबाचं क्षेत्र झालं त्याच्यामुळे मॉइश्चर फीड पण होतं आणि ह्या कंडिशन सॅटिस्फाय होत गेल्या आणि त्याच्यामुळे मान्सून सुद्धा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये लवकर येऊन गेला. मुंबईत तब्बल 54 वर्षांनी मान्सून मे महिन्यात धडकलाय. याआधी 1956, 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी मुंबईत दाखल झाला होता. यंदा मान्सून नेहमीच्या वेळेच्या आधीच म्हणजे 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झालाय. मुंबईत मे महिन्यात 107 वर्षातला सर्वात विक्रमी पाऊस बरसलाय. महाराष्ट्रात 7 जून पर्यंत दाखल होणारा मान्सून यावेळी 12 ते 14 दिवस आधीच धडकलाय. त्याची नॉर्मल डेट ही 6 जून नंतर असते महाराष्ट्रात दाखल होण्याची आणि तो काल तळकोकणामध्ये दाखल झाला. काल बघायला आपण देवगडमध्ये त्याची एंट्री झाली होती आणि आज तो मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी तो दाखल झालेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.